गेले 8 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्व धरण 80 ते 90% पण भरलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणापैकी असलेला धोम धरण, या धोम धरणातून सध्या 7000 क्युसेस इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तो विसर्ग कृष्णा नदीमध्ये सोडल्यामुळे वाई शहरानजीक असलेला जो प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरात पाणी शिरलेलं आहे आणि कृष्णा नदी पुढे येऊन साताऱ्यातील माहुली या ठिकाणी वेंदा नदीला मिळते। या ठिकाणी त्या वेंदा नदी संगम आहे। तर आज आपण आहोत साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी। आपण पाहत आहे की हा जो परिसर आहे हा कृष्णा आणि वेण्णा या दोन नदींचा संगमाचा परिसर आहे। साधारणपणे वेण्णा नदीवर असलेल्या कंदेर धरणातून 4100 क्युसेस इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि वेण्णा धरणातून 7000। एकंदरीत या दोन्ही नद्यांचं मिळून या ठिकाणी आपण जो पाहतोय पाण्याचा फुगवटा जो वाढलेला आहे, या ठिकाणी 7100 क्युसेस इतक्या मोठ्या वेगाने हा पाणी या ठिकाणी पोचते। आणि आपण जे पाहताय समोर छत्रपती शाहू महाराज थोरले यांची ही समाधी आहे, ज्याचा जीर्णोद्धार काही वर्षापूर्वी करण्यात आला। ही समाधीसुद्धा जवळपास निम्म्याच्या वरती ही समाधी बुडालेली आहे। आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि आपण पाहताय की या ठिकाणी जी प्राचीन मंदिरं आहेत या मंदिरात भाविकांची गर्दी व्हायला लागलेली आहे। भाविक या ठिकाणी शंकराचं दर्शन घ्यायला आपण पाहताय मंदिराच्या परिसरामध्ये लोक कृष्णा आणि वेण्णाच्या संगमावर नदीची पूजा ही चाललेली आहे आणि या ठिकाणी जी प्राचीन मंदिर आहे त्या मंदिरात भाविक दर्शनासाठी आलेले आहे। सततच्या पावसामुळे या ठिकाणी जो पाण्याचा फुगवटा वाढलेला आहे, पावसाने उघडीप दिली तर काही अंशी या ठिकाणी पाणी पातळी कमी होईल। पण सध्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे, डोंगराळ भाग जो आहे, महाबळेश्वर परिसर असेल, पाचगणी परिसर असेल, पाटण परिसर, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सध्या पाण्याची पातळी कमी होईल असं काय दिसत नाही आहे।